अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर भागात पॉट टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात या संदर्भातील प्रकल्पाचं सादरीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आलं। प्रायोगिक तत्वावर म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती यावेळेला सरनाईक यांनी दिली। तसंच मेरा भाईंदर महापालिका हद्दीत देखील हा प्रकल्प राबवला जाणार असून यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामाचा आढावा सरनाईक यांनी घेतला। यावेळेला पॉट टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आलं। मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचं शेवटचं स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉट टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आलाय। रोपवेप्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे। ही टॅक्सी हवेत तरंगती स्वरूपात चालणार आहे। तिचा ताशी 60 ते 70 किलोमीटर एवढा वेग असणार आहे। त्यावेळेतून या एका वेळेस उभं राहून आणि बसून 16 प्रवासी जाऊ शकतात। ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचं असेल त्या ठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे। संपूर्णपणे इलेक्ट्रिकवर ही टॅक्सी धावणार आहे। यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून त्याचे व्हील्स आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळेला संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली। श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे। आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे। तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे। त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे। त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही। जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं। 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल। परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।